चेंबूर के वाशीनाका शंकर देउल से लेकर विष्णुनगर गडकरी खदान व गगन गांव तक बीडी पाटिल मार्ग को चौड़ा किया जा रहा है, जिसमें रोड के बीचों बीच डिवाइडर भी होगा, जिसमें ओसवाल कंपनी की कुछ जगह रोड के चौड़ीकरण में लिया गया है। इसलिए इस पर सवालिया निशान था कि भविष्य में सड़क को चौड़ा किया जाएगा भी या नहीं। इस सवाल का पटाक्षेप हो गया है। जी हां, शिवसेना नगर सेविका निधि शिंदे व उप विभाग प्रमुख के अथक प्रयासों से आज यहां भूमि पूजन किया गया, जिसमें शिवसेना सचिव सूरज चौहान ने गुरुवार को नारियल फोड़कर सड़क के चौड़ीकरण का उद्घाटन किया। आपको बता दें कि चेंबूर में तेल और रासायनिक कंपनियां हैं, जैसे बीपीसीएल, एचपीसीएल, टाटा पावर, आरसीएफ जैसी बड़ी कंपनी भी इस क्षेत्र में है, जिससे आरसी मार्ग और बीडी पाटिल मार्ग हेवी वाहन से भरा रहता है। इसके अलावा सड़क के दोनों ओर अनधिकृत पार्किंग के कारण भारी ट्रैफिक जाम होता है। इस ट्रैफिक जाम से सबसे ज्यादा विष्णुनगर, गडकरी खदान, प्रयाग नगर, प्रकाश नगर और गगन गांव के लोगों को समस्याओं का सामना करना पड़ता था। ट्रैफिक जाम की वजह से एम्बुलेंस समय पर अस्पताल नहीं पहुंचने के कारण कई लोगों की जान भी इस दौरान चली गई। इसलिए स्थानीय निवासी पिछले कई वर्षों से इस सड़क के चौड़ीकरण की मांग कर रहे थे। जैसे ही शिवसेना नगर सेविका निधि शिंदे को इस समस्या का पता चला, उन्होंने इस बीडी पाटिल मार्ग के सड़क के चौड़ीकरण का बीड़ा उठाया। वहीं इस मसले पर समय समय पर इन्होंने नगर पालिका को फॉलो अप किया। आज नगर सेविका निधि शिंदे व उप विभाग प्रमुख के प्रयास सफल हुए, जिसके लिए आज से भूमि पूजन के बाद काम की शुरुआत हुई। इस सड़क के चौड़ीकरण का उद्घाटन शिवसेना सचिव सूरज चौहान ने किया। इस अवसर पर विभाग प्रमुख मंगेश सातमकर, नगर सेविका निधि शिंदे, उप विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, शाखा प्रमुख हेमकांत महात्रे, महिला शाखा संगतिका दक्षता पाटिले, शाखा प्रमुख संजय राठौड़, शाखा प्रमुख अविनाश शिवाड़े सहित कई शिवसैनिक मौजूद रहे। बिल्कुल, आप देखिए कि यहाँ के रहने वाले जो भी लोग हैं उनके अगर आप उनके चेहरे पे देखेंगे तो एक खुशी है। उसका कारण यही है कि बहुत दिन से ये रास्ता जो है वो प्रतीक्षा में था। हमारे प्रमोद जी, हमारी निधि जी, जहाँ पे भी टाइम मिलता, जहाँ पे भी मतलब कहाँ पे बैठक है, कहाँ पे उद्धव जी से हम लोग मिलते हैं, आदित्य साहब से मिलते हैं, तब हमेशा इस रास्ते के बारे में हम लोग वहाँ पे बात करते थे। और जैसे अभी भाषण ने भी हम लोग ने यही भी कहा था कि ये रोड होना ये सबका कुछ लोगों का ड्रीम था, सपना था, और वो सपना आज पूरा हो गया। ये तो ज़रूरत थी ये रोड की। आप देखिए कि इस रोड पे हमेशा ट्रक्स और बाकी के जो गाड़ियाँ वो खड़ी रहती थी। लोगों को वहाँ से मतलब हमारे गवानपाड़ा में, प्रयाग नगर में, विष्णुनगर में, यहाँ पे रहने वाले जितने भी लोग हैं यहाँ से जाते तो उनको ये ट्रैफिक की समस्या होती थी। तो आज मैंने जैसे कहा कि लोगों के चेहरे पे खुशी है। खुशी का कारण यही है कि ये रोड होना बहुत ज़रूरी था और उस रोड का प्रत्यक्ष काम की शुरुआत आज हम लोग कर रहे हैं। और इसलिए इनके माध्यम से, हमारे निधि शिंदे के माध्यम से, प्रमोद शिंदे के माध्यम से आप देखिए कि बहुत सारे कार्यक्रम में मैं यहाँ पे उपस्थित हूँ। उसका कारण यही है कि लोगों को जिस चीज़ की ज़रूरत होती है वही काम इस वार्ड के माध्यम से होते हैं। और इसलिए आज मैं निधि शिंदे जी को शुभेच्छा देने के लिए आया हूँ कि आज बहुत ही एक उत्साह का दिन है, आनंद का दिन है कि यहाँ पे आज सभी लोग यहाँ पे देखिए कि बाकी के जो है नगर वहाँ के सब लोग यहाँ पे आज उपस्थित है, क्योंकि ये रास्ता हमारा होने जा रहा है। इस रास्ते का काम हम लोग आज कर रहे हैं और कुछ ही दिनों के बाद में ये रास्ता और 32 फुट चौड़ा हो जाएगा और इस रोड में जो ट्रैफिक की समस्या थी पूरी दूर हो जाएगी। उसके साथ साथ बाजू में जो रेल के यार्ड है वहाँ पे, तो उनको भी प्रमोद जी ने रिक्वेस्ट किया उनके डीआरएम को कि ये कहा है कि आप जो गाड़ियाँ रोड पे जो खड़ी रहती है आप अंदर डेपो बनाइए, वहाँ पे गाड़ी की खड़े रहने की आप व्यवस्था कीजिए ताकि सभी गाड़ियाँ वहाँ पे खड़ी रहेगी। वहाँ पे एक ही गेट कीजिए, क्योंकि अभी तो कहाँ से भी गाड़ी बाहर आती है पता नहीं चलता है। तो एक गेट बनाइए कि वही गेट से गाड़ी अंदर जाएगी और वही गेट से गाड़ी बाहर जाएगी। तो ये व्यवस्था इनके माध्यम से इस वार्ड में बहुत सारे लोगों को जो ज़रूरत है वो काम यहाँ पे हो रहे हैं। और मुझे इस बात की खुशी है कि ऐसे काम के वक्त मुझे यहाँ पे उपस्थित रहने का मौका मिला और इसलिए दोनों का मैं निधि शिंदे और प्रमोद शिंदे का मन से उनका शुक्रिया मान। सही पाहता खूप वर्षापासूनची ही जटिल समस्या आहे। आणखीन ह्या समस्येवरती ज्या वेळेला निवडून आल्यानंतर ह्या प्रभागामध्ये आपण जशी नगरसेवकांची जी मूलभूत कामं आहेत म्हणजे रस्ता, छोट्या गल्ल्यांची कामं असू दे, छोट्या नाल्यांची कामं, ही तर आपल्याला करायचीच आहे, ते तर आपलं आद्य करते। पण त्याचबरोबर आपण एक ठरवलेलं होतं की
ज्या मूळ समस्या आहेत त्याच्यावरती आपण विशेष काम करायचं. त्याच्यातली प्रमुख समस्या म्हणेन तर हा रस्ता, कारण की आपण पाहाल की हा पूर्ण विभागामध्ये हा एकच असा रस्ता आहे की त्याच्या पुढे गव्हाणगाव, विष्णुनगर, गडकरी आहे, प्रयागनगर, प्रकाशनगर असा आहे आणि त्या सगळ्यांसाठी जोडणारा हा एकच रस्ता आहे. त्यांना इतर पर्यायी रस्ता नाही आणि संपूर्ण प्रभागा रिफायनरीने वेढलेल्या असल्या कारणाने मोठे मोठे ट्रक, टँकर्स या रस्त्यावरती उभे असतात आणि लोकांना खूप असुविधा होते. त्याचप्रमाणे आपण त्याच्यामध्ये काम करून हा रस्ता कसा काय लोकांना सुखकर होईल याचं आपण व्यवस्थित नियोजन केलं, व्यवस्थित पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्यामुळे मी म्हणेन की त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं ह्या सगळ्या कामामध्ये. अनेक अडचणी होतात कारण की अशा मोठे मोठे जे कामं आहेत ते कामं करताना खूप अडचणी येतात. त्याच्यावरती मात करून आपण हा रस्ताच लोकांना मोठा करून देण्याचं जे स्वप्न आहे लोकांनी खूप वर्षापासून पाहिलेलं आहे, ते आज आपण त्याचं पहिलं पाऊल म्हणून आज आपण त्याचे शुभारंभ करत आहोत. आहे की अशा प्रकारचे मोठे कामं जे असतात त्याच्यामध्ये जर रस्त्याला बाजूला लगत ते असलेले काही स्ट्रक्चर्स असतात किंवा प्रायव्हेट कंपनीज असतात, त्यांच्या जागा आपल्याला घ्यायची असते. ह्या ज्या किंवा रस्त्यामध्ये येणारी झाडं असतात त्यांचं स्थलांतर असतो किंवा त्याच्यावरती काम करायचं असतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुढे जाऊन आपण पाहाल तर टाटाचे ट्रान्समिशन लाईन्स आहेत, त्याचं शिफ्टिंगचं असो, अशा बऱ्याच त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. परंतु आपण त्याच्यावरती ठोस काम करत आहोत आणि नक्कीच ह्या सगळ्यातून मार्ग काढून आपण हा रस्ता लोकांना सुखकर करून एक 90 फुटाचा मोठा रस्ता करून एक चांगलं काम आपल्या माध्यमातून शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून करत असताना खूप आनंद होतो आहे. आता माझ्या कारकिर्दीमध्ये आम्ही जे रस्ते बनवले आहेत, विष्णुनगरचा असू दे, गडकरीचा असू दे, इव्हन आमच्या भारतनगरचा असं गव्हाणपाड्याचा संकट होता. माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या ठिकाणी जे रस्ते आम्ही बनवले त्या ठिकाणी एकही खड्डा नाही आहे, कारण की आम्ही स्वतः उभं राहून त्या कामाचं नियंत्रण काम कशा पद्धतीने चाललं आहे ते आम्ही स्वतः उभं राहून पाहत आहोत. आणि आमच्याबरोबरचे जे अधिकारी आहेत किंवा जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर असू दे किंवा त्यांचे सहकारी असू देत, आम्हाला अजूनपर्यंत कुठेही अनुभव नाही आहे की कुठेही रस्त्यामध्ये एका वर्षात पावसाळ्यामुळे असू दे किंवा इतर कुठल्या कारणामुळे खड्डा पडलेला आहे असं मला अजिबात नाही आहे. सर्वांचाच म्हणजे जन्म इथे, बऱ्यापैकी 80-90% लोकांचा जन्म इथेच झालेला आहे आणि इथेच आमची शाळा, आमचे वडील पण कामावर जायचे आणि सर्वांचेच म्हणजे पालक. तर त्यामुळे ह्या सर्व समस्या आम्हाला लहानपणापासूनच दिसत आहेत. जे शाळेत आम्ही चालत जायचो त्यावेळेला रस्ते छोटे होते, मोठ्या गाड्या आहेत वगैरे वगैरे. आणि आम्हाला ज्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी, उद्धव साहेबांनी, आमच्या वरिष्ठांनी संधी दिली, आम्ही निवडून आलो आणि मी पदावर असल्यापासूनच या विषयासाठी बरीचशी आम्ही आंदोलनं केली होती. फक्त आमच्याकडे काही मौलिक अधिकार नव्हते. परंतु आता नगरसेविका म्हणून जरी मर्यादित आम्हाला अधिकारी असले तरी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं निधी शिंदे नगरसेविका असल्यामुळे आणि महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते अत्यंत चांगलं काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून हे जटिल समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला सगळीकडे यश मिळतं आहे. ये जो रोड का काम होने जा रहा है, कितना इसकी लंबाई है, चौड़ाई है या कितने दिनों में? नाही, याच्यामध्ये कसं आहे, एक तर 2 भाग आहे. एक तर बी डी पाटील मार्ग जो आहे, गव्हाणगाव आणि गडकरीमध्ये सिवर लाईनचं जे काम आहे आणि रोडचं काम आहे ते एकत्रित काम आहे, तो एक वेगळा विषय आहे. आणि आता हा जो RC मार्ग जे आहे त्याचा हा शेवटचा टप्पा, त्यातला हा भाग आहे. दोन्ही रस्ते हे मोठे होणे आवश्यक आहे. त्याची जी 50 फुटाची जी 50 फूट, कुठे 50 फूट आहे, कुठे 45 फूट आहे, कुठे 48 फूट आहे, तर 90 फूट हा रस्ता सर्वसाधारणपणे झाला तर वाहतूक कोंडीला बऱ्यापैकी त्यातून लोकांची सुटका होईल. म्हणून हा जो पहिला टप्पा आहे, ओसवालचा जो भाग आहे आता, तो जवळजवळ 32 फूट आपण ॲडव्हान्स पोझिशन आता घेतलेलं आहे आणि आज मुंबई महानगरपालिका आजपासून इथे काम सुरू करत आहे. त्याच्या पुढे गेलं तर ज्योतिनगर आहे आणि त्याच्यानंतर पुढे टाटाच्या ट्रान्समिशन लाईन्स आहेत. त्या मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आमचं काम चालू. महत्त्वाचं म्हणजे आम्ही पुष्कळ वेळ देतो, पुष्कळ काम करतो आणि फॉलोअप करतो, त्याच्यामुळे यश मिळतं आहे. आज 1 वर्ष हा रखडलेला रस्ता आज निधी शिंदे यांच्या प्रयत्नाने तो पूर्ण होतोय. एक पत्नी म्हणून तुम्हाला त्याचा काय अभिमान वाटतो? नाही, मला फारच अभिमान आहे त्याचा, कारण आम्ही म्हणजे शिवसेना या 4 अक्षरामुळेच आम्ही दोघं एकत्र आलो. बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि ती भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये उपविभाग प्रमुख म्हणून तिने काम केलेलं आहे. आणि आता सर्व आमच्या मित्रांची इच्छा होती की वार्ड जो आहे तो ओपन झाला नाही,
तर शिवसैनिकांची इच्छा होती की निदान वहिनींना तुम्ही सांगा की या ठिकाणी इच्छा प्रकट करायला. मग आम्ही आमच्या वरिष्ठांकडे इच्छा प्रकट केले आणि इच्छा प्रकट केल्यानंतर वरिष्ठांनी त्याला मान्यता दिली. जे काय पक्षासाठी जे काही काम मी केलेलं आहे ते बघून उद्धव साहेबांनी विश्वास दाखवला आणि तिला पहिला विचारलं होतं की बाबा तुझी काम करण्याची तयारी आहे का, आणि तिने ज्यावेळेला होकार दर्शवला की माझी तयारी आहे, आणि त्याच्यानंतरच मग आम्ही पक्षाकडे इच्छा प्रकट केली. आणि ती फार चांगलं काम करते आहे आणि हे मीच म्हणणार नाही, सर्व कार्यकर्ते म्हणतात. रस्त्याचं तर काम होतच राहतंय, पण एक पार्किंगचा फार मोठा विळखा आपल्या विभागात पार्किंगचं? बसलेला आहे. त्याबद्दल तुम्ही काही विशेष पार्किंग पती-पत्नी नक्की प्रयत्न नक्की करणार नक्की आम्ही म्हणजे पार्किंगचा विषय आहे ना, आता कसा सोडवायचा, तर हा विषयाचा पूर्ण अभ्यास आम्ही केलेला आहे. आपल्या भागामध्ये CTS नंबर 230 इथे पार्किंगचा रिझर्व प्लॉट आहे. 1991मध्ये त्याचं रिझर्वेशन झालेलं आहे. परंतु मागील सरकारने हा जो प्लॉट आहे तो मेट्रोच्या कामासाठी त्यांना दिलेला आहे. आम्ही अशी मागणी केलेली आहे, सुरुवातीपासून आम्ही मागणी करतो की हा जो प्लॉट आहे हा पुन्हा एकदा पार्किंगसाठी पुन्हा महाराष्ट्र सरकारने ताब्यात घ्यावा आणि पार्किंग टर्मिनस तिथे बनवावं. ते जर पार्किंग टर्मिनस झाल्यानंतरच संपूर्ण ज्या आपल्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या तिथे पार्किंग टर्मिनसमध्ये त्या पार्क होतील आणि रस्त्यावरची जी पार्किंगची समस्या आहे त्याचं कायमचं निर्मूलन होणार आहे. आणि आदरणीय आदित्य साहेबांकडे झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा निधी शिंदे यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर आनंदाची गोष्ट अशी आहे की आदित्य साहेबांनी सांगितली की ही जागा आपण रेल कॉर्पोरेशनकडून पुन्हा पार्किंगसाठी आपण मागितलेली आहे आणि त्याचा जे प्रोसिजर आहे ते आपण सुरू केलेलं आहे. सर एक ओसवाल का जो जगह आप अभी रोड में जाने वाला है, कितना जाने वाला है, क्या? नाही, हा प्लॉट मला वाटतं सर्वसाधारण आता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीच निश्चित त्याची माहिती देईल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 180 मीटर लांबीला आहे आणि रुंदीला 32 फूट आहे. म्हणजे साधारण 22,000 स्क्वेअर मीटरचा हा प्लॉट जो आहे तो आता मुंबई महानगरपालिकेने याचा ॲडव्हान्स पोझिशन घेतलेला आहे. ओसवालला सांगितलेलं आहे की तुम्हाला नियमाप्रमाणे त्याचा जो काही मोबदला नियमाने ठरलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही DPकडे तुम्ही फॉलोअप करावा. आज म्हटलं विष्णुनगर, गडकरी, गव्हाणपाडा, प्रयागनगर, प्रकाशनगर, त्याबरोबर आजूबाजूचा परिसर अनेक गाव ह्या लोकांनी आज दिवाळी साजरी करावी आहेत. कारण हा रोड म्हटलं बनवताना पूर्वी शरदभाऊ आचार्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवला होता त्यावेळेस. त्याच्यानंतर 25 वर्षानंतर हा रोड बनला जातो आहे आणि 25 वर्षानंतर आपल्या नगरसेविका निधी शिंदे लाभल्या आणि त्यांच्यामधून हा कार्यक्रम राबवला जातो आहे. मी धन्यवाद देईन निधी शिंदेंना की तुम्ही अशीच कामं करत राहा. लोकांचे मोठमोठे प्रश्न आहेत, त्याबरोबर हा रस्ता, त्यावर ट्रॉफिक हा प्रश्न जोडलात तो खूप मोठा आयुष्यातला प्रश्न निघून जाईल. 1954 या कंपन्या बसल्या, टाटा कंपनी, HPCL, BPCL, ONGC, CTDL कंपनी, पुन्हा CTDL कंपनी, अशा बऱ्याच कंपनी तिथे बसवल्या. पण त्यांनी कधी CRS फंडचा कधी इथे वापर केला नाही. शेवटी निधी शिंदेच्या फंडातून हा वापर केला जातो आहे. मी धन्यवाद देईन निधी शिंदेना, प्रमोद शिंदेना की तुम्ही अशी कामं करत राहा. आम्ही तुमच्याबरोबर सहकार्य करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुझे बहुत अच्छा लग रहा है क्योंकि करीबन हम 50 साल से यहाँ सोशल वर्क कर रहे हैं और ये जब से शरद नारायण आचार्य हमारे कॉरपोरेटर थे, उसके बाद में माणिक पाटिल हुए, उसके बाद में बीजेपी के हम लोग जो नगर सेवक थे उनको चुन के दिया. लेकिन सभी ने कोशिश की कि यहाँ का रोड होना चाहिए, लेकिन इतना बड़ा जो प्रोजेक्ट काम करने का और उसके पीछे तो यहाँ बहुत से लोगों को तकलीफ़ होती थी कि जो स्कूल में जाने वाले बच्चे लोगों को, आज से नहीं, मैं ये तो करीबन 25-30 साल से देख रहा हूँ कि यहाँ के टैंकर्स जो आते जाते हैं उनकी तकलीफ़, उसके बाद में वो तो स्कूल में लेट, कॉलेज में लेट, इवन लोगों की 10वीं 12वीं की जो एग्ज़ाम थी वो भी लेट होते थे और बहुत हम लोग परेशान होते थे. क्योंकि यहाँ के लोग जो कोई सीरियस होते हैं तो हम लोग जब हॉस्पिटल में लेके जाते थे तो हॉस्पिटल में यहाँ से मीन्स हम लोग एयरपोर्ट से गव्हाणपाड़ा तक आने में हमको ज़्यादा देर नहीं लगती, लेकिन गव्हाणपाड़े से शंकर वासीनाका जाने में करीबन आधा तो 1 घंटा लगता है हमेशा की. तो ये जब बड़ा रोड हो जाएगा तो ये सुविधा हो जाएगी लोगों के लिए, तकलीफ़ बहुत से कम हो गया. हम लोग बहुत समाधानी है. इसके लिए हम लोग प्रमोद शिंदे, निधि हमारे उसके बाद में हमारे प्रमोद शिंदे, वो निधि वहीनी जो कॉरपोरेटर है, और उन्होंने जो उसके पीछे सातत्य मीन्स पीछे लग के यहाँ के और उन्होंने काम पूरा किया, उसके लिए मैं उनका धन्यवाद देता हूँ. और बहुत बड़ा काम उन्होंने किया है तो लोग इनसे बहुत खुश है. इसके लिए नहीं, मैं यहाँ का रहवासी, इसके लिए मेरे को खुशी हो रहा है कि इधर का प्रोजेक्ट का काम चालू हो रहा है. और पहली बात तो प्रमोद शिंदे का मैं आभार व्यक्त करना चाहता हूँ
कि ठीक है, हम लोग बचपन का दोस्त है, दोस्त के हिसाब से हम लोग बोला मेरे से जो हेल्प लगेगा हम लोग आपको करने को तैयार है। तो प्रमोद जी बोले नहीं, अगर हम लोग के एरिया के लिए होता है तो बोला ठीक है, वेल एंड गुड, बोला अच्छी बात है। तो अच्छा काम हो रहा है, खुशी की बात है। खाली रोड बनने के बाद डबल पार्किंग होना नहीं होना चाहिए, ये उनको देखना है खाली बस। आज आप लोग के हाथ से भूमि पूजन, आप लोगों ने खुद नारियल तोड़ा, कितनी बराबर। खुशी हो रही है क्या? नहीं, खुशी की बात है ना। अगर रोड वाइंडिंग हो रहा है और आना जाना तो बहुत तकलीफ हो रहा है, ट्रैफिक का वजह से यहाँ पर बहुत तकलीफ हो रहा है उस चीज़ का। तो अगर रोड होने के बाद अगर पार्किंग नहीं हुआ तो मेरे ख्याल से स्मूथली ट्रैफिक निकल जाएगा। CNN न्यूज़ मुंबई के लिए राज पांडे की रिपोर्ट।